सावधान. गेले 3-4 दिवस आपण धम्मपदावरची 188, 189, 190, 191 आणि आजची 192वी गाथा या एकाच विषयाशी संबंधित आहेत. म्हणजे एकच विषय, एक पहिल्या 2 गाथा निगेटिव्ह अर्थानं मांडलेल्या आहेत की शरणस्थान कुठे नाही, माणसासाठी खरं शरण कुठं नाही. आणि पुढच्या 3 गाथांमध्ये खरं शरणस्थान कुठं आहे. तर खरं शरणस्थान कुठं आहे, जिथं माणसाला दुःखमुक्ती मिळू शकते, निब्बाण मिळू शकतं, जे पाहिजे ते मिळू शकतं. आणि शाश्वत म्हणजे परमनंट ही दुःखमुक्ती मिळू शकते. तात्पुरता आनंद किंवा तात्पुरता सुख हे इतर गोष्टींमध्ये मिळू शकतं, उंबऱ्याच्या बाहेर. परंतु शाश्वत सुख जे आहे, सब दुःखा पमुच्यती, 192वी गाथा जी आहे ती आज आपण पाहणार आहोत. सब दुःखा पमुच्यती म्हणजे सगळ्या दुःखांचं निवारण, मुक्ती कशी मिळते, या शब्दांनी त्याचा शेवट केलेला आहे. परंतु त्याचा जो विस्तार किंवा त्याचं जे विश्लेषण आहे हे आपण आधी पाहिलेलं आहे. आणि या 3 गाथा आपण एकत्र पठन केल्यामुळे परत त्याचं पठन मी करत नाही. तर आज जी आपण गाथा पाहणार आहोत 192वी, एतं खो शरणं खेमं. तर हेच खरे क्षेम म्हणजे कुशल किंवा शांती देणारे किंवा मुक्ती देणारे हेच खरे शरण आहे. हीच खरी शरणस्थान आहेत. कोणती? बुद्धंच धम्मंच संघंच. बुद्ध, धम्म आणि संघ आणि 4 आर्य सत्य. आणि त्यातल्या त्यात अष्टांगिक मार्गाचा 4थं आर्य सत्य म्हणून अष्टांगिक मार्गाचा जो पहिला धम्मचक्क प्रवर्तन सूत्रामध्ये उल्लेख आलेला आहे तो प्रसिद्ध आहे. आणि तोच दुःखमुक्तीचा मार्ग मानला जातो. परंतु आपण हेही पाहिलं की त्याच्या व्यतिरिक्त अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या दुःखमुक्तीच्या मार्गाचा मुख्य भाग होऊ शकतो. अष्टांग मार्ग आहे ते, परंतु अष्टांग मार्ग प्रसिद्ध असल्यामुळं तोच अंतिम मार्ग आहे काय दुःखमुक्तीचा असं वाटू शकतं. परंतु आता आपण थोडंसं काही गोष्टी अनुभवातून पण पाहतोय. जसं सतीपट्ठाण आहे, सतीपट्ठाण, सप्तबुद्ध्यांग किंवा आणखीन काही अशा शिकवणी आहेत ज्या दुःखमुक्तीसाठी उपयुक्त आहेत, केवळ अष्टांग मार्ग नाही. एतं खो शरणं खेमं, हेच उत्तम शरणस्थान आहे, कल्याणकारक शरणस्थान आहे. हेच हेच खरं कल्याणकारक शरणस्थान आहे. एतं खो शरणं खेमं, एतं शरणं उत्तमं. हेच उत्तम शरणस्थान आहे आणि हेच कल्याणकारक शरणस्थान आहे, ज्याच्या आश्रयाने, ज्याच्या आधाराने आपण आपल्या जीवनामध्ये सब दुःखा पमुच्यती म्हणजे सर्व दुःखांचं निवारण करू शकतो, सगळ्या दुःखातून मुक्त होऊ शकतो. असा या गाथेचा अर्थ होतो. एथंखो
शरणं खेमं एतं शरणं उत्तमं एतं शरणं शरण आगम एतं शरणं आगम म्हणजे या शरणाकडे जाऊन किंवा या शरणाच्या आधारे सब दुःखा पमुच्यती, सर्व दुःखांचा अंत होऊ शकतो, होतो. अशी ही गाथा आहे. आणि हा इथे 3 गाथांचा संच इथे पूर्ण होतोय. म्हणजे 190, 91, 92 गाथा आणि त्याची एक पार्श्वभूमी आधीच आपण पाहिलेली आहे. की कुठे पर्वतात जा, नाहीतर वनात जा, नाहीतर उद्यानात जा, नाहीतर वृक्षांच्या आधारे राहा, मोठ्या वृक्षांच्या आधारे राहा, नाहीतर चैत्य किंवा तुमच्या लेण्या, गुफा, कुठेही जाऊन राहा, तिथं तो खरा आश्रय नाही, ते खरं शरणस्थान नाही, ते तो आश्रय मंगलकारक नाही, तो उत्तम आश्रय नाही, अशा अर्थाचं आधीच्या गाथा आहेत. आणि खरं शरणस्थान कोणतं, तर बुद्ध धम्म संघ आहे. आणि विशेषतः शिकवण म्हणून 4 आर्य सत्य आणि त्यातलं 4थं आर्य सत्य अष्टांग मार्ग, एवढा मोठा विस्तार आपण गेल्या 4-5 दिवसामध्ये पाहिलेला आहे. तर हा आपण जो पाहतोय तो बुद्ध वग्गो आहे. या बुद्ध वग्गामध्ये तात्विक दृष्ट्या अगदी उच्च अर्थाच्या गाथा याच्यामध्ये आलेल्या आहेत. उच्च अर्थाच्या गाथा. आणि हे सर्व प्रॅक्टिकल आहे. या गाथा उच्च अर्थाच्या आहेत, परंतु उच्च अर्थाच्या गाथा तेव्हा खऱ्या उच्च अर्थाच्या होऊ शकतात जेव्हा त्या आपण आपल्या जीवनामध्ये उतरवतो. म्हणजे खरोखरच स्वतःच आपण दुःखमुक्तीसाठी प्रयत्न करतो. आणि ही गोष्ट काल्पनिक नाही. इथं सर्व दुःखांपासून मुक्ती असा एक शब्द प्रयोग केलेला आहे. आता सर्व दुःख म्हणजे काय? सर्व दुःख म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं दुःख वेगळं आहे. प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती वेगळी आहे. प्रत्येक व्यक्तीचे संस्कार वेगळे आहेत. आणि त्याच्यामुळं प्रत्येकाचं दुःख वेगळं आहे. म्हणून सर्व दुःख आणि सर्वांचं दुःख याच्यातून मुक्ती आपल्याला या मार्गाने मिळू शकते, असं ही गाथा आपल्याला सांगते. आता सर्वांचं दुःख याच्यातून सर्वांना दुःखमुक्ती याच्यातून कशी मिळू शकते, हा प्रत्येकजण आपल्या जीवनामध्ये त्याचा अवलंब कसा करतो याच्यावर अवलंबून आहे. प्रत्येकजण याचा अवलंब आपल्या जीवनामध्ये कसा करतो. आपण काल काही अशी व्यावहारिक उदाहरणं पाहिलेली आहेत की साध्या साध्या गोष्टी आहेत. म्हणजे समजा जसं आता आपण उष्णतेचं उदाहरण घेतलं, गरम होतंय, साधी गोष्ट आहे, परंतु ते दुःखाचं एक छोटंसं उदाहरण आहे जे अस्वस्थ करणार आहे. जास्त गरम झालं तर आपण अस्वस्थ होतो आणि मग आपल्याला आपल्या नेहमीच्या कामामध्ये आपलं लक्ष लागत नाही. म्हणून आपण थोडा गारवा आपल्याला अपेक्षित आहे, तर आपण पंखा लावतो. म्हणजे साधी गोष्ट आहे. पण इथं सुखाचं रूपांतर दुःखात कसं होतं, सुख वेदना आणि दुःख वेदना या दोन्ही आपण त्या ठिकाणी पाहतो, अनुभवतो. आणि मग ज्यानं त्यानं आपल्या जीवनामध्ये हेच सूत्र वापरून की आपल्याला येणारं दुःख कशा प्रकारचं आहे हे ज्याचं त्याचं स्वतंत्र आहे. ज्याचं त्याचं जीवन हे त्याच्या त्याच्या परिस्थितीनं
त्याच्या त्याच्या मनस्थितीत म्हणजे चित्त, त्याच्या त्याच्या चित्तानुसार, त्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार, त्याच्या जीवनातल्या घडामोडीनुसार त्याचं त्याचं जीवन वेगळं आहे. म्हणून प्रत्येकाची सुखदुःख ही स्वतंत्र आहेत. अगदी बापलेक असो, नाहीतर मायलेक असो, नाहीतर भाऊ भाऊ असो, भाऊ बहीण असो, बहिणी बहिणी असोत, आई वडील असोत, प्रत्येक जण वेगळा आहे या दुःखाच्या बाबतीत. तिथं कोणी कोणाची कॉपी नाही. कोणी एक हा दुसऱ्यासारखा नाही, तंतोतंत. इतकंच काय, एकच माणूस 2 क्षणामध्ये सारखा नाही. कारण परिवर्तन परिवर्तन हा संपूर्ण जगाचा नियमच आहे, तो तत्व आहे ते. त्याला अनित्यता म्हणतात. तर जर अनित्य आहे, जर कुठली गोष्ट नित्य नाही, स्थिर नाही, तर मग माणूस पण स्थिर नाही. म्हणजे माणसाचं मन पण स्थिर नाही. त्याच्यामुळं आजची मनोवस्था, आत्ताची मनोवस्था ही पुढच्या क्षणातली मनोवस्था नाही, राहत नाही. ती बदलते. कारण परिस्थिती बदलते आणि मनस्थिती बदलते. उंबऱ्याच्या आतही बदल होतो, उंबऱ्याच्या बाहेरही बदल होतो. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट. व्यक्तिनिष्ठ बदल, वस्तुनिष्ठ बदल, म्हणजे आत आणि बाहेर. इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय, 6 इंद्रिय, आतलं जग. 6 इंद्रिय म्हणजे मन हे 6वं इंद्रिय मानलेलं आहे. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा हे 5 इंद्रिय आणि त्याचा परिणाम ज्या मनावर होतो ते मनही 6वं इंद्रिय मानलेलं आहे. त्याच्यामध्ये मनोधम्म आहेत, विचार प्रक्रिया आहेत. आणि ते मनोधम्म अधम्म बनू शकतात किंवा सद्धम्म बनू शकतात. त्याचं कारण अजागृत चित्त आहे किंवा जागृत चित्त आहे. चित्त म्हणजे भावना आहेत. चित्त म्हणजे पाहिजे नकोचा संघर्ष आहे. चित्त म्हणजे लोभ द्वेष आहेत, तृष्णा आहे. तृष्णा असेल तर धम्म हे अधम्म बनतात. तृष्णा नसेल तर धम्म हे सद्धम्म बनतात. आणि सद्धम्म हे दुःखमुक्तीसाठी आवश्यक आहेत. आणि हे सगळं रूपांतर, हे सगळं परिवर्तन, हे सगळं ट्रान्सफॉर्मेशन, आमूलाग्र परिवर्तन जे घडवून आणते, ही सती आहे, ही जागृती आहे, ते भान आहे. जीवनाचं भान, जगण्याचं भान, कायेचं भान, जाणीवांचं भान, चित्ताचं भान, मनाचं भान. हे आता आपलं हा ट्रॅक जो आहे, हा मार्ग जो आहे, आपल्या मनामध्ये पक्का बसला पाहिजे. हे शरणस्थान आहे. हे आश्रयस्थान आहे. मार्ग म्हणजे आश्रय आहे. मार्ग हे शरण आहे आणि धम्म हा मार्ग आहे. विशेषतः अधम्म. अधम्म हा दुःखाचा मार्ग, दुःखाचं कारण, आणि सद्धम्म हा दुःखमुक्तीचं कारण. म्हणजे धम्म हे शरणस्थान आहे. धम्म समजले तर बुद्ध समजतात, असं एक बुद्धांचं वचन आहे. यो धम्मं पश्यति सो मग पश्यति. ज्याला धम्म समजतो तो मला पाहतो, असं म्हटलेलं आहे. मला पाहतो म्हणजे जागृतीला आहे. खरा बुद्धाचा अनुभव कोणाला येतो? जो धम्माच्या प्रती जागृत होतो, धम्मामध्ये उतरतो. आणि धम्म म्हणजे हे अस्तित्व, म्हणजे काया वेदना चित्त मनोधम्म. आणि मग ह्याच्यामध्ये
सगळं येतं मग. प्रतिच्छ समुत्पाद याच्या संदर्भात तो उल्लेख आलेला आहे. का यो पटिच्च समुत्पादं पස්සती सो धम्मं पස්සती, यो धम्मं पස්සती सो मग पස්සती, असं ते विधान आहे. जो प्रतिच्छ समुत्पाद पाहतो, म्हणजे दुःखाची निर्मिती कशी होते, ती 12 निदानं आणि त्याच्यापासून मुक्ती, जो ही हे प्रतिच्छ समुत्पाद पाहतो म्हणजे अनुभवतो प्रत्यक्षात. प्रत्यक्षात ज्याला हे कळतं, ही अविद्या आहे, हे अज्ञान आहे, ही सती नसलेली अवस्था आहे, अजागृती आहे, त्याच्यामुळे अज्ञान आहे. आणि ह्या अज्ञानामुळंच जे आपल्यावर संस्कार होत आलेले आहेत, त्याच्यातून आपली ही 6 विज्ञान, इंद्रियांची विज्ञान, त्यातल्या म्हणजे विज्ञान म्हणजे 6 इंद्रियांचं कार्य. चक्षुचं चक्षु विज्ञान, घ्राण म्हणजे नाक, घ्राणाचं घ्राण विज्ञान, श्रोत म्हणजे ऐकणं, तर श्रोत्र विज्ञान, चव आहे जिव्हा विज्ञान, जिव्हा म्हणजे जीभ, त्वचा आहे काया, पांघरुण, आतलं बाहेरचं पांघरुण, ही त्वचा म्हणजे ही काया. त्या कायेचं विज्ञान, काया विज्ञान. आणि ह्या विज्ञानातून प्रभावित होणार मन, हे इंद्रिय आणि त्यातलं मनोविज्ञान. याच्यातच सगळं जीवन आहे. मग ह्या विज्ञानानुसारच हे बॉडी माइंड बनत जातं आणि वाढत जातं. म्हणून विज्ञानातून नामरूप, नाम म्हणजे मन, रूप म्हणजे शरीर, नामरूप. आणि नामरूप जसजसं वाढत जातं तसतसं ही 6 द्वार म्हणजे इंद्रिय हे जसजसे ओपन होतात तसतसं त्याच्यामध्ये इनपुट येतं, म्हणजे त्याच्यामध्ये विषय येतात. त्या त्या इंद्रियांचा त्या त्या विषयाला स्पर्श झाला की जे दिसणं, ऐकणं, गंध, चव, स्पर्श, ते सगळे विषय ते मनोविज्ञानावर परिणाम करतात, मनावर परिणाम करतात. आणि ते परिणाम चित्तानुसार होतात. हे पाहिलं, हे जे पाहिले डोळ्यांनी हे पाहिजे, हे जे पाहिले डोळ्यांनी ते नको. हे कानांनी ऐकलं ते पाहिजे, आणखीन ऐकायचं, आणखीन पाहिजे, किंवा हे जे ऐकलं ते मला नको. तर मन म्हणतं हा गंध चांगला आहे, तो पाहिजे, अजून पाहिजे, आणखीन पाहिजे. हा गंध चांगला नाही, तो नको. असं चित्त जणू काय मनाला प्रभावित करतं आणि मग ते टाळतं, ते नको. तशी कृती घडते. हा स्पर्श आहे, हे चव आहे, हा स्पर्श आहे. आणि मनातले विचार आहेत, मनोविज्ञानात जे मनोधम्मात जे मनातले विचार आहेत, हे पाहिजेत. मग त्याप्रमाणे ते विचार जास्त, मन जास्त विचार करतं, मनोविज्ञान जास्त सक्रिय होतं, आणखी सक्रिय होतं. आणि ते जर अतिरिक्त सक्रिय झालं तर मग तेवढा आपला त्रास वाढतो. ते जर पाहिजेच्या अर्थानं म्हणजे लोभाच्या अर्थानं जरी विचार वाढले तरी त्रास होतो, द्वेषाच्या अर्थाने जरी विचार वाढले तरी त्रास होतो. म्हणजे मनोधम्म म्हणजे अधम्म हे त्रासदायक ठरतात. असं ते काम चाललेलं आहे. विज्ञानातून नामरूप, नामरूपातून षडायतन,
षडायतनातून स्पर्श आणि मग त्याच्यानुसार होणाऱ्या वेदना, जाणीवा, सुख दुःख, सुख वेदना, दुःख वेदना, असुख दुःख वेदना, त्या सारख्या त्याचं काम, त्याची निर्मिती सतत चाललेली असते आणि त्यानुसार त्या ग्रंथी पण सक्रिय होतात आणि त्याचा शरीरावर परिणाम होतो. षडायतन स्पर्श, वेदना आणि जे पाहिजे पाहिजे ज्या तृष्णा सक्रिय होतात त्या उपादान करतात, त्या जास्तीत जास्त कृती करून ते जे पाहिजे ते मिळवत राहतात. नको ते नष्ट करण्याच्या प्रयत्नात असतात, पाहिजे ते मिळवायचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे ते उपादान म्हणजे संग्रह चालू असतो. आत घेणं, आदान म्हणजे आत घेणं, म्हणजे आतलं वाढत जाणं. हे उंबऱ्याच्या आतलं काम आहे. अंतर्मन, अंतर्विश्व. आणि मग आपण म्हणजे आपलं शरीर, आपलं मन, आपलं चित्त हे आपण बनत 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 वाढतो. भव बनत 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 बनत, भव म्हणजे बनणे, टू बी. बी पासून इंग्रजी शब्द जो आहे टू बी म्हणजे बनणे, होणे, घडणे. तर ते भव म्हणजे ते बनणे, म्हणजे आपण बनतो, आपण तयार होतो, वाढतो. म्हणजे गर्भधारणेपासून पुढे, जन्मापासून पुढे मृत्यूपर्यंत हे वाढत वाढतच जातं. कधी त्याचं भान नसेल तर त्याची, कारण हे अविद्येतच सगळं चाललेलं आहे, अज्ञानातच सगळं चाललेलं आहे. आपल्याला माहिती पण नाही, लक्षात पण येत नाही. जसं आपल्याला जन्म लक्षात येत नाही तसं वाढणं पण लक्षात येत नाही. आता पुढच्या महिन्यात 72 71 पूर्ण होतील मला. काहीच 71 वर्षाचा काहीच हिशोब मांडू शकत नाही. कसे काय 71 वर्षाचे होतोय आपण? काय घडलं? 71 वर्षाचे झालो म्हणजे 71 वर्षात काय घडलंय त्याचा काहीच हिशोब नाही. हे अविद्या आहे, हे अज्ञान आहे. काहीतरी आहे हे दिसतंय, जाणवतंय, वेदना, पण काय आहे नेमकं हे, त्याच्याशी आपला संपर्क नाही, म्हणजे त्याची सती नाही, त्याचं भान नाही. काया वेदना चित्ताने सगळं प्रतित्य समुत्पाद, कारण हे निदानांचं हे जे जे घडामोडी ह्या, याचं भानच नाही. त्याच्यामुळे हे आपण इथं आता 71 वर्षाचे झालो म्हणजे काय झालो नेमके. अर्थात ज्याने त्याने आपापलं बघायचंय, मी माझं सांगतो. तर काय झालं नेमकं? आपण नुसते वाढदिवस साजरे करतो, तर काय नेमकं काय वाढलो म्हणजे काय झालं नेमकं? भव, बनलो, वाढलो म्हणजे काय झालं नेमकं? हे काळे होते पांढरे कसे काय झाले? चष्मा कसा काय लागला? हिअरिंग हा तर माझा लहानपणापासूनच प्रॉब्लेम आहे. परंतु जे नॉर्मल माणसं असतात त्यांचं आधी हिअरिंग चांगलं असतं, ऐकणं चांगलं असतं, आणि जसं उतारवय होतं किंवा इतर कारणाने ऐकणं कमी होतं. म्हणजे काय नेमकं काय झालंय हे? आठवणी राहत नाहीत, विसरायला होतं, इंद्रिय काम करत नाहीत, शक्ती कमी होते, दुःख वाढत राहत आहे. तर हे भव जे आहे, बनलेलं जे आहे, हे नेमकं काय आहे ते अविद्येमुळे कळत नाही. आणि हे कळालं पाहिजे. आता हे सगळंच कळू शकत नाही, परंतु आपल्याला दुःखमुक्ती पाहिजे, तर मग ह्याचं भान पाहिजे, जेवढं शक्य आहे तेवढं वर्तमानातलं भान. तो सतीचा मुद्दा आहे.
तर हे जसं गर्भाशयात जे काही बनतं त्याच्यातूनच मग जन्म होतो. तो जन्म म्हणजे भौतिक जन्म, शरीराचा जन्म. परंतु जन्म झाल्यानंतर म्हणजे या जगात आल्यानंतर पण असं काहीतरी बनत राहतं की आपण नवीन 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 अवस्थेला जातो. म्हणजे आपण वय वाढतं म्हणतो ना. वय वाढतो. वयाबरोबर आपले हे सगळे हे, सगळं शरीर वाढतं, इंद्रिय वाढतात, ज्ञान वाढतं, सगळं वर्तनात बदल होत जातात. आधी बोलता येत नव्हतं, बोलायला लागतो. बोलायला लागल्यावर जास्तच बोलायला लागतो, किंवा निमित्तानं बोलता येत नाही. म्हणजे हे सगळं वाढणं कमी होणे सतत हे चालूच आहे. पण काय चाललंय लक्षात येत नाही, कळत नाही. अविद्या. जन्म, आणि एकदा जन्म झाला की मग म्हातारपण, आजार, शेवटी मृत्यू. अज्ञानातच जर हे सगळं चाललेलं असेल तर मग हे असंच चालत राहतं. आणि मग त्याचा शेवट भव, जन्म, जरा, व्याधी, मरण, दुःख, दौर्मनस्य म्हणजे मन हे दुर्मन बनतं, म्हणजे हे त्रास आहे, वैताग आहे, उपायास. म्हणजे तो म्हणतो मग ते दुःख दुःख असं आहे की ते सतत इतका त्रास देतंय, इतकी आदळआपट आहे, इतके छाती बडवणं आहे, आरडाओरड आहे, नको 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 नको, मरण नको, दुःख नको, नको नको म्हणतच तो शेवट होतो. हे सगळं अविद्येमध्ये घडतं. आणि ही 12 निदान आहेत. आणि हे प्रतित्य समुत्पाद आहे. ते बुद्धांनी याच्या संदर्भात म्हटलेलं आहे, यो पटिच्च समुत्पादं पश्यति. जो हे 12 निदान, हे हे प्रतित्य समुत्पाद पाहतो, हे कार्यकारण भाव म्हणजे हे जीवन, म्हणजे हे जगणं आणि वाढणं आणि हे भव, दुःख, जन्म, हे आदळापट, हे दुःख जो पाहतो, दुःखाची निर्मिती कशी होते अविद्येतून, अज्ञानातून, हे जो पाहतो, यो पटिच्च समुत्पादं पश्यति, तो धम्म पाहतो, त्याला धम्म कळतात. कारण तो धम्मानुसतीमध्ये आहे, मनोधम्मानुसतीमध्ये आहे. काय घडतंय ते त्याला कळतं. मनोधम्माला विकृत करणार चित्त त्याला कळतं. चित्तानुसती आहे. चित्त कशामुळं कळतं तर जाणीवांमुळं, जाणवतं. वेदना, आणि वेदना ह्या कायेमध्ये आहेत म्हणून काया कळते. कायेत उतरून काया कळते आणि धम्म कळतात. धम्मं कायेन पश्यति. म्हणून कायेत उतरलं पाहिजे. कायेत उतरण्यासाठी कायेत घडणाऱ्या गोष्टींच्याच आधारे कायेत उतरू शकतो. त्यातली एक मुख्य गोष्ट जी आहे, मुख्य मार्ग जो आहे, मुख्य द्वार जे आहे, श्वास आहे, अनापान. त्या अनापानच्या सतीनं आपण आत उतरून आपण हे सगळं प्रतित्य समुत्पाद दिसतो सतीपठ्ठांमध्ये. सतीपठ्ठान आहे ते. काया वेदना चित्त मनोधम यांची सती. ती पठ्ठान करते, प्रस्थान करते. काया वेदना चित्त मनोधम या मार्गाने पठ्ठान करते, म्हणजे सगळं दिसतं. त्याच्यात काय दिसणार आहे तर हे दिसतं, ज्याची आपण चर्चा केली. 12 निदान, पटीच्च समुत्पाद. कारण अविद्येचं रूपांतर विद्येमध्ये होतं, अज्ञानाचं रूपांतर ज्ञानामध्ये होतं, ज्ञानामध्ये रूपांतर झालं की मग माणसाला कळतं, सम्यक दृष्टी येते. सम्यक दृष्टी आली, जेवढी येते तेवढं मग परिवर्तन घडायला सुरुवात होते. मग आपले जुने संकल्प बदलतात. आपण जे काही आधी ठरवलेलं असतं ते सगळं बदलतं, परिवर्तन होतं. कारण ते अज्ञानात ठरवलेलं आहे. आता जेव्हा भान नव्हतं, सती नव्हती, जागृती नव्हती, तेव्हा ते ठरलेलं आहे.
कारण मनाचं कामच आहे, त्याला जे जाणवतं ते ते करायचं ठरवतं. चित्ताचं कामच आहे ते. पण जेव्हा भान येतं, जेव्हा सती येते, तेव्हा नवीन समज येते, सम्यक दृष्टी येते. मग जुनं करायचं ठरवलेलं पण म्हणजे जुने संकल्प हे बदलतात आणि त्याचं रूपांतर सम्यक संकल्पामध्ये होतं. आता इथं अष्टांग मार्ग येतो, पण हा नंतर येतोय बघा. आणि संकल्प बदलले आपले, आपला उद्देश बदलला, ध्येय बदललं, की आपले शब्द बदलतात, वाणी बदलते. वाणी बदलते, कर्म बदलतं, म्हणजे शारीरिक कृती बदलतात. इथं शिलाचरणाचा मुद्दा येतो, म्हणजे इथं शिलाचरण येतं. जे आधीच आपण शील समाधी प्रज्ञा म्हणतो ना, नाही, आधी भान, आधी जागृती, मग कर्म. कर्म दिसतं, वाचिक कर्म, शारीरिक कर्म, मानसिक कर्म, म्हणजे मनोधम्म आणि चित्त वगैरे. हे सगळं अं, सतीमुळेच घडतं, जागृतीमुळेच घडतं. वाणी बदलते, कर्म बदलतात, आणि मग आपली जी काही जुनी जगण्याची जी पद्धत आहे, आजीविका, लाईफस्टाईल, जीवनशैली, आपली जी जुनी जगण्याची पद्धत आहे ती पण बदलते. त्याच्यात वाईट उपजीविका करून आपण जर धन मिळवत असू आणि जगत असू आणि कुटुंबाला जगवत असू किंवा इतरांना वाईट मार्गाने जगवत असू, तर मग ते लक्षात येतं का ह्याचा परिणाम काय चांगला होणार नाही. आपण अडचणीत येतो, कारण त्याच्यामध्ये शीलभंग होतो. वाईट वाईट मार्गाने ते धन कमवायचं म्हणजे वाईट कर्म करायचं. वाईट कर्म केलं की त्याचा परिणाम दुःखामध्ये, त्रासामध्ये, वैतागामध्ये, झोपमोडीमध्ये, बीपी वाढणार, शुगर वाढणार, स्पॉन्डिलिसिस वाढणार, डोक्यावर परिणाम होणार, वेड पण लागू शकतं, कॅन्सर पण होऊ शकतो, कुठलाही पण. हे सगळं त्या कर्माचे परिणाम मग होतात. का? तर जेव्हा हे सगळं घडतं त्यावेळेला त्याचं भान नाही, आजीविकेचं भान नाही, उपजीविकेचं भान नाही. तेव्हा लोभ द्वेष काम करतात. तेव्हा ते कळत नाही की आता ह्याचं काय होईल. पण जेव्हा जाग येते, जेव्हा माणूस भानावर येतो, सतीमध्ये येतो, हळूहळू कळायला लागतं आपण कोण आहोत, काय आहोत, कसे जगतो, आपली आजीविका कशी आहे. हे सगळं आपल्याला हळूहळू कळायला लागतं. आजीविका बदलते. मग आपण जे आपले जुनी जी धडपड आहे, जुने जे व्यायाम म्हणजे प्रयत्न, त्याची दिशा बदलते. त्याचे रूपांतर सम्यक व्यायामामध्ये होतं. परंतु हे सगळं आधी सती आल्यामुळे होतं, म्हणून हे 7वं अंग जे आहेत हे खरं म्हणजे पहिलंच आहे. सम्यक सती आली, सम्मा सती आली, का मग हे दृष्टी बदलत जाते. मग हे संकल्प, वाचा, कर्म, आजीविका, व्यायाम, हे सगळं बदलत बदलत जातं. आणि मग त्याचं हे सगळं चित्तातल्या गोष्टी आहेत, मनातल्या गोष्टी आहेत. दृष्टी, संकल्प, वाणीच्या मागे पण चित्त मन आहे. कर्माच्या मागे पण, शारीरिक कृतीच्या मागे पण चित्त मन आहे. आजीविकेच्या मागे पण, आपल्या जीवनशैलीच्या मागे पण आपलं चित्त आणि मन आहे. हे सगळं बदलतंय. यातला विस्कळीतपणा कमी होतो, यातला ताणतणाव कमी होतो, टेन्शन कमी होतं, दुःख कमी होतं, विचलन कमी होतं.
आणि मग शेवटी जी दुःख मुक्ती मिळते, तेव्हा सगळा जीवनातला विस्कळीतपणा हा समाधीमध्ये रूपांतरित होतो. म्हणून सम्यक समाधी शेवटी येते. तो परिणाम आहे सम्मा समाधी. म्हणून सम्यक समाधीसाठी आधी सती, आणि सती जेव्हा येते तेव्हा मग दृष्टी येते, बाकीचे अंग बदलत जातात. ते अष्टांग मार्ग त्या क्रमानंच घेतला पाहिजे असं काही नाही. शेवटी हे चक्र आहे. चक्र कधी क्रमानं नसतं. चक्राची सुरुवात कुठूनही होऊ शकते, शेवट कुठे होऊ शकतो. तो यो पटिच्च समुत्पादं पश्यति सो मंग पश्यति. यो पटिच्च समुत्पादं पश्यति सो धम्मं पश्यति. यो धम्मं पश्यति सो मंग पश्यति. बुद्ध म्हणतात, पतित्य समुत्पाद हे 12 निदान हे सगळे जीवनातल्या ह्या ज्या घडामोडी ज्या आहेत, उंबऱ्याच्या आतल्या आणि बाहेरच्या पण, या घडामोडी ज्याला कळतात, प्रत्यक्ष समुत्पाद ज्याला कळतो, त्याला धम्म कळतो. ज्याला धम्म कळतो, त्याला ज्या जागृतीच्या आधारे हा धम्म कळतो, सतीच्या आधारे जो धम्म कळतो, त्याला मग कळतं बुद्धांना काय प्राप्त झालं असेल. तेव्हा बुद्ध कळतात. म्हणजे बुद्ध कळण्यासाठी बुद्ध बनण्याचाच प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि बुद्ध बनण्यासाठी धम्म समजला पाहिजे. आणि धम्म समजणं म्हणजे हे सगळं समजणं, प्रतीत्य समुत्पाद. आणि हेच खरं शरणस्थान आहे. एतं खो शरणं खेमं, हेच कल्याणकारक असं शरणस्थान आहे. एतं शरणं उत्तमं, हेच उत्तम शरणस्थान आहे. एतं शरणमागम म्हणजे शरणं आगम, इथे शरण येऊन सब दुःखापमुच्यती, सगळ्या दुःखांचं निवारण होतं. सगळ्या दुःखातून आपण मुक्त होऊ शकतो. असा हा 4-5 गाथांचा एकत्रित अर्थ निघतो. तर इंटरेस्टिंग भाग पाहिलाय आपण गेल्या 4-5 दिवसामध्ये. ते मी थोडं थांबतो. हा बोला कसबे सर. शारीरिक व्याधी या वाईट कर्मामुळे कसं काय होऊ शकतात? काय 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 वाईट कर्मामुळे शारीरिक व्याधी कशा काय होऊ शकतात? मग ते सगळं अज्ञानातूनच झालेलं असतंय ना आपलं आधी. अज्ञानामुळे ते घडलेलं असतं आणि त्याप्रमाणे आपल्याकडून कृती होऊ शकते अज्ञानामुळे. आता समजा, आता आता तुमच्या मनात हा प्रश्न का आला मला माहिती आहे. तुमचा जो काही त्रास आहे, समजा म्हणजे एक उदाहरण म्हणून पाहतो आपण. व्यक्तिगत नका घेऊ, ते सगळ्यांना लागू पडतं. ते तुमचा जो व्यक्तिगत त्रास आहे किंवा माझा जो व्यक्तिगत त्रास आहे, तो आपण आपल्याकडून आधी अज्ञानातून अविद्येतून घडलेल्या चुक चुकांचा किंवा असमंजसपणाचा, कारण चुका प्रमाद ह्या असमंजसपणामुळे म्हणजेच जागृती नसल्यामुळे होतात, म्हणजेच अविद्येमुळे होतात. आणि ते आपल्याकडून घडून जातात. उदाहरणार्थ तुमचा जो शॉक आहे लहानपणचा, म्हणजे भीतीचा, जी भीती बसलेली आहे मनामध्ये बालवयात, तर ती तुम्हाला अनेक वर्षाची त्रास देत आलेली आहे. आता तो मला आशा आहे ते कमी झाला असेल, कमी होत चालला असेल. पण तो जो त्रास होतोय, तो त्यावेळच्या आपल्या अज्ञानाचाच परिणाम आहे. आपण कधी कधी प्रत्यक्ष काय म्हणतात, प्रत्यक्ष त्रासापेक्षा मानसिक त्रास किंवा प्रत्यक्ष मरण्यापेक्षा मनानेच आपण मरतो जणू का आधी. भीतीनंच मरतो.
म्हणून जो माणूस घाबरतो तो अर्धमेला होतो तो कधी कधी. जो जेवढा जास्त घाबरतो तेवढा तो मृत्यूच्या बाजूने जातो. त्या शोले चित्रपटातला जो गब्बर सिंगचा डायलॉग आहे ना, जो डर गया सो मर गया. तो जो घाबरतो तो आधीच मरणाकडे वाटचाल करतो. आणि ते घाबरणं का असतं? ते भय का असतं? प्रत्यक्षात कमी घडतंय. प्रत्यक्षात जे घडतं ते थोडं असेल, पण कल्पनेनं जास्त घाबरतो. म्हणजे मनाला मन जास्त मारायला, कारण मन म्हणजे मारच आहे, चित्त आहे. अरे बापरे, आपण मेलो असतो तर, आणि मग काय झालं असतं, मग आपल्या आई वडिलांना कसं कळालं असतं, आणि मग आपण कुठं गेलो असतो, कुठं असं असं काहीतरी डोक्यामध्ये ते चाललेलं असतं, त्या त्या व्यक्तीनुसार काही पण चालू असतं डोक्यामध्ये. तर हे जे मनाचं मरण आहे ना, मनाचं भय जे आहे ना, हे आपल्या शरीरावर परिणाम करतं. आणि शरीरावर काय परिणाम करतं? शरीरातले ज्या काही ज्या यंत्रणा आहेत, म्हणजे हृदय आणि रक्ताभिसरणाची यंत्रणा आहे, पचनक्रिया आहे, तुमची मानसिक क्रिया आहे. मुख्य म्हणजे सगळं मनामध्ये जे चाललेलं, मनामध्ये अनेक ग्रंथी आहेत. आणि फोबिया, फोबिया म्हणजे भय. जे भय आहे ते भयानी जो अ, चित्ताचा चित्ताचा जो केंद्रबिंदू आहे, आजकाल त्याला शास्त्रीय भाषेमध्ये काय ॲमिगडाला ॲमिगडाला वगैरे म्हणतात. आपल्याला ते शास्त्रीय शब्द जास्त लक्षात घेण्याची गरज नाही. पण मेंदूमध्ये, आपल्या मनामध्ये जे भावनिक केंद्र आहे, ते भावनिक केंद्र या शरीरातल्या अनेक सगळ्याच ॲक्टिव्हिटीशी ते जोडलेलं आहे. कारण सगळ्या शरीरामध्ये मेंदूतून निघालेल्या ह्या अ, मज्जातंतूच्या या म्हणजे ते जाळच आहे. म्हणजे पाठीच्या कण्यातून सगळ्या शरीरामध्ये पोहोचतं. आणि ते सगळं ग्रंथींशी जोडलेलं आहे. आणि ग्रंथी म्हणजे केमिकल आहे. आता जे काय, आता ते आपल्याला ती भाषा येते खरं म्हणजे आपल्या तोंडी, पण आपल्याला माहिती नाही काय घडतं ते. पण जे काय घडतं ते शरीरामध्ये या अज्ञानामुळे जास्त घडतं. आणि अज्ञानातून ज्या कल्पना म्हणजे परत संस्कार, अज्ञानातून जे कल्पनेचे संस्कार आणि ज्या गोष्टी मनामध्ये घडतायत, त्याचा शरीरातल्या सगळ्याच इंद्रियांवर आणि सगळ्याच क्रियांवर परिणाम होतो. आणि त्याचा ताण निर्माण होतो, टेन्शन निर्माण होतं. आणि त्याच्यामुळं ज्या शारीरिक क्रिया आहेत, पचनक्रिया असो, नाही तर हृदयाभिसरण असो, रक्ताभिसरण असो, नाही तर मेंदूतलं कार्य असो, नाहीतर आणखीन काय ग्रंथी असो, किडनी असो, सगळ्या सगळं शरीर याच्यावर जो दुष्परिणाम होतो, त्या दुष्परिणाम म्हणजे आजार आहे. आता जेव्हा ते कळत नव्हतं, तेव्हा जर हे सगळे आजार झालेले आहेत, तर जेव्हा कळायला लागतं, समज येते, जागृती येते, सती येते, तेव्हा हे झालेले दुष्परिणाम, ते जुने आपण टाळू शकत नाही, परंतु नवीन निर्माण होणार नाहीत. नवीन त्रास निर्माण नाही होणार. जुना जो आहे तो आपल्याला सहन करावा लागतो. पण किमान आपण याची काळजी घेऊ शकतो की हे वाढणार नाही. म्हणजे आपण दुःखातून मुक्त होऊ शकतो. जे झालं ते झालं, हेही आपण स्वीकारतो. मला नाही माहित, मी अज्ञानात होतो, अविद्येत होतो. आणि अज्ञानात ज्या चुका झाल्या त्या झाल्या, या केल्या नाही त्या झाल्या. आणि ज्या चुका झाल्या, ज्याचा परिणाम झाला,
आपल्यावर, आपल्या शरीरावर, मनावर. तर त्याची जी काही तीव्रता असेल, कमी जास्तपणा असेल, तो खंतीमध्ये म्हणजे सहनशीलतेमध्ये सोसावा लागतो. ते सोसावा लागतो. हे सोसणं जे आहे ना, सहनशीलता, हा फार मोठा म्हणजे जागृतीतून निर्माण होणारा हा एक प्रकारे सद्गुणच आहे, की माणूस आदळापट करत नाही, वैतागून जात नाही, नको नको म्हणत नाही. हे असं आहे आहे. मी नेहमी सांगतो. समजा माझ्या कानामध्ये आता आवाज चाललेले आहेत दुसरे बाकीचे, काही थोडंसं दुखणं आहे, काहीतरी आहे. आणि ते माझं लक्ष वेधून घेतं मधून मधून, म्हणजे मध्ये 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 पॉज येतो, असा थांबतो मी. सतत ते थांबायला लावतं ते मला, पण स्वीकारायचं. कधी आता काल थोडासा उन्हात फिरलो, तर उन्हामध्ये ती अशी जास्त गणगण मला जाणवते. मग मला ते थोडं पडून राहावं लागतं. सहनशीलता. काल मी एक पोस्ट टाकली. आता आपलं हे जे आपले सत्र होतात, याचं रेकॉर्डिंग होतं आणि रेकॉर्डिंग यूट्यूबवर जातं. आणि आता यूट्यूबवर हे टाकलं सगळं रेकॉर्डिंग, त्याच्यात मध्ये मध्ये जाहिराती सुरू होतात. हे तुम्ही व्हिडिओ पाहताना तुमच्या लक्षात येत असेल. तर काल मला एकाने सांगितलं की हे काय मध्ये जाहिराती येतात आणि ते डिस्टर्ब होतं, मन विचलित होतं. म्हणजे त्या जाहिराती आपल्याला सहन होत नाहीत. आणि मग ज्याला ते सहन होत नाही, त्याला ती समज नसेल, तर तो जाऊ द्या, मग हे व्हिडिओज बघायला नको. म्हणजे आपण ते चांगला विषय जो आहे, तोही त्या वाईट विषयाबरोबर आपण टाकून देऊ शकतो. म्हणजे ते म्हणतात ना, पाणी आपल्या ताटामध्ये, ताट आपलं स्टीलचं असेल, नाहीतर पितळेचं असेल, नाहीतर सोन्याचं असेल, त्याच्यात खरकटं पाणी आहे, तर आपण ताट नाही फेकून देत. ताट परत परत ताट ठेवतो, पाणी फेकून देतो. तसं आता आपल्याला जाहिरातीमध्ये मध्ये दिसत असतील, तर त्याला एक तर स्किप करा. म्हणजे त्याला एक 5-10 सेकंदानंतर तिथं स्किपचं बटन येतं उजव्या कोपऱ्यात, त्याला क्लिक करा. ते जाहिराती थांबतील आणि आपला विषय पुढे कंटिन्यू होतो. परंतु तोपर्यंत सहनशीलता गरजेची असते. तर काल एकाने मला वैतागून फोन केला, म्हणे काय हे असेल माझं, त्याच्यातून मला ते मला दिसणार नाही, माझ्यापर्यंत येणार नाही, असं काहीतरी करा. म्हटलं काही करू शकत नाही, तुम्ही त्याच्यातून बाजूला व्हा. म्हणून काल एक नाव मी त्याच्यातून रिमूव्ह केलं, काढून टाकलं. वयस्कर गृहस्थ आहेत, चांगले गृहस्थ आहेत, अभ्यासू आहेत, पण ही समज नाही काय हे, याला आपण काही करू शकत नाही. उलट यूट्यूब आपल्याला संधी देते प्रचाराची. आपले आपले व्हिडिओ हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते आपल्याला संधी देतं. आणि ते आपल्याला त्याच्यातून काही जाहिराती दाखवण्यातून आपल्याला ते काही पैसे पण देऊ शकतं नंतर. पण ते सगळं सहन करावं लागतं. त्याला काय करणार? कारण त्यांचा व्यवसाय आहे तो. यूट्यूबवाल्यांचा किंवा व्हॉट्सअपवाल्यांचा, फेसबुकवाल्यांचा, इंस्टाग्राम, काय जे काय सोशल मीडिया जे आहेत, हा त्यांचा व्यवसाय आहे. आणि त्या व्यवसायात ते सगळं सहन करावं लागतं, बाकीच्या अनावश्यक गोष्टी. तर असं आहे. तर सहनशीलता जी आहे ना, कसबेंचा जो मुद्दा आहे, की
आपल्या कर्माचा किंवा अज्ञानाचा परिणाम आजार कसा काय, तर ते सहन होत नाही. ते सहन होत नाही. मग ते सहन करायला आपल्याला ही सती जागृती आपल्याला शिकवते. आपलं मन तयार होतं त्याला. काल आपण इंजेक्शनचा पण मुद्दा घेतला. त्रास आहे, त्रास होणार आहे हे आपल्याला माहिती आहे, तरी आपण इंजेक्शन घेतो. ऑपरेशनने त्रास होणार आहे आपल्याला माहिती आहे, तरी आपण ऑपरेशन करून घेतो. ऑपरेशन होऊ देतो. समजदारी आणि सहनशीलता या गोष्टी आपल्याला त्या जागृतीतून उपलब्ध होतात. म्हणजे जणू काही त्याचा फायदा होतो, लाभ होतो त्याचा. काल ते त्रिलोकचे वाले आले होते आमच्याकडे. अतिशय परत बोला. बुद्धयोगाच्या गाथा ह्या इतक्या सुंदर आहेत की एकदम माणसाला खोलात घेऊन जातात. आणि मी फार प्रभावित झालो या गाथेने. सर्वच बऱ्याच गाथा सुंदर आहेत. म्हणजे धम्मपदच अ, सुंदर वाटायला लागला आता. विश्लेषण काही अपवाद असतील, परंतु एकूणात प्रत्येक गाथा काही ना काही सांगते, देते आपल्याला. आता अ, बुद्ध जरा तो गंभीरच विषय आहे तो. अ, चांगला आहे. यो धम्मं पश्यति हम्म, सोमं पश्यति. हम्म. हे फार यो यो पटिच्च समुपादं पश्यति सो धम्मं पश्यति, यो धम्मं पश्यति सो मग पश्यति. म्हणजे मला पाहतो. बुद्ध म्हणतात हा तोच मला पाहतो ज्याला धम्म दिसतो, आणि जो प्रतीच्य समुत्पाद पाहतो, कळतो, त्याला धम्म दिसतात. हा एकमेकात आहे ते. कनेक्टेड आहे ते. अच्छा 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 म्हणजे अच्छा. जागृती आहे, खरं म्हणजे भान आहे, जागृती आहे. हा हे भान असल्यावरच आहे या सगळ्या हो. गोष्टी हम्म. लक्षात येतात. तर त्या बरोबर. गाथा निवड आवडीच्या राहतील त्याच्यातून काय लाभ होणार आहे. बरोबर. लाभ तेव्हाच होतो त्याचा अनुसरण करण्यास आपल्याला मार्ग मोकळा होतो. बरोबर. हा बरोबर. महत्वाचा. हम्म. खूप सुंदर, धन्यवाद सर.